हाय. हा काय मूर्खपण आहे. तू परत बाल्कनीत. तू काय वेडास का जरा. तू इथे काय करतोय. बस इकडे. मी वेडा आहेच. हं? तुझ्यासाठी. तारा, मला एक गोष्ट कळत आहे. आपल्यामध्ये श्रीमंत गरीबाला अँगल नाहीये. मी हँडसम आहे, तुला मी आवडतो, पण तरी सुद्धा अजून तू तुझ्या मम्माला आपल्या रिलेशनशिप बद्दल का नाही सांगितलंस? तुझ्या लग्नानंतर मी हे सगळं कमवलेलं तू तुझ्या नवऱ्याच्या कशात नाही जगणार. तारा, तारा, काय झालं? सोहम, हे बघ, कसं आहे ना, माझी मम्मा माझ्या करिअरला घेऊन खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. रादर आता ही जी कॉम्पिटिशन चालू आहे ना, ते मम्मासाठी आणि माझ्यासाठी पण इक्वली इम्पॉर्टंट आहे. सो मी काय म्हणते, एकदा ही स्पर्धा संपली की आपण परफेक्ट टायमिंग बघून मम्माशी बोलूयात ना. तोपर्यंत तू नको भेटूस मला प्लीज. भेटायला काय प्रॉब्लेम आहे? काय होतं भेटलो तर? काही नाही होते सोहम, पण माझ्या मम्माला असं वाटतं की मी माझ्या गोलपासून डिस्ट्रॅक्ट होईन, भरकटत जाईन. रादर आमच्या आई साहेबांचं असं म्हणणं आहे की मी जर ही स्पर्धा जिंकले नाही ना, तर आयुष्यात मी काहीच करू शकणार नाही. सोहम, सोहम प्लीज, हे बघ, आपण नको भेटूयात. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. ही स्पर्धा होईपर्यंत प्लीज आपण नको भेटूयात सोहम. पण भेटायला नको हे पण तू किती प्रेमाने सांगतेस तारा. क्यूटस. गप्पच यार सोहम. इथे मला गाण्याचं टेन्शन आलंय आणि तू फ्लर्ट करतोयस. टेन्शन घेऊ नको, सगळं बरोबर होणार. तुला नाही गाणं गायचंय, मला गाणं गायचंय तिथे. मला एकदा सांग तर तू, मी अख्खी कॉम्पिटिशन विकत घेईन. पण मला तुझ्या चेहऱ्यावरचं हे टेन्शन नाही बघायचं. तारा, तारा, तू जा, इथं मम्मा येते. तू जा तारा, लवकर खाली ये.